कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. ऍक्च्युली मगासपासनं मी इथे बघते, मला इतकी मजा येते एपिसोड मध्ये, तर मी ठरवलं की ज्यांच्या ऍक्टनी मला खूप इम्प्रेस केलंय ते आहेत अथर्व आणि अनुश्री, आणि त्यांना एक गिफ्ट द्यायचं. द्या 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 द्या. आणि ते आहे हे जादूचे गॉगल. काय अरे काय होतंय काय पण काही म्हणजे काय रे अथर्व? अथर्व डोळे वेगळीकडे हात वेगळीकडे ए, असं. ए, कुठे? अरे काय काय करते काय होतंय? मला अरे हा. दिसतच नाहीये हातून अरे काय. हा चांगल्यातले काय इथे तर आहे अगं, बघ. 35 रुपयाचे चांगल्यातले गॉगल होते यार. नाही तर आहे. अरे हा माणूस बसला इकडे खाली. इथं खाली. सर ए उठा ए उठा उठा लवकर उठा घ्या आणि ते. करा बाबा, जे उठ. काय करताय ते. उठ, हा हा घे आता घेते काय घेते. ए थांब काही नको घेऊ. बरं तुला काय होतंय ते सांग तरी. काय इकडे आहे का हवंय काय तुला? तुम्ही? हा? काय हवंय? इकडे नाही. अरे याचे डोळे कसे दिसतात बघा. हे घे हे टाक. हे टाक दर. नाही हे घे हे घे हे घे हे घे अरे हे घे. हो हे जिरं टाकायचे. तुम्ही कंटिन्यू करू शकता, माझा काहीच प्रॉब्लेम नाही. अनुश्री हा? काढ गॉगल काढ. Thank you, काढ, sir. काढ. अथर्व काढ गॉगल काढ. गॉगल Thank काढा. you, thank you वेळ so कमी आहे much. तुमच्याकडे. चला आता पुढे पुढे पटापट बाजार करा. उठला असतात का नाही आता आमचा. बाजार उठला. बरं आता ऐश्वर्यासाठी एक टास्क आहे. ओके या इन्ग्रेडियंट मध्ये कोणत्या पदार्थाला तू कोणाचं नाव देशील ते सांग. अच्छा दालचिनी ही कोण मी नीता नीता का? कारण हलव्यामधली जसे दालचिनी घालतात कुठल्या तशी हलव्यात दालचिनी दालचिनी घालत घालतात? नाही. अरे घालतात ना शिऱ्यात दालचिनी घालतात कुठल्या शिऱ्यात दालचिनी घालतात? इलायची सॉरी इलायची तुम्ही समजून घ्या ना भावना अरे चिनी घालतात त्याच्यात त्याला तू दालचिनी म्हणत असशील. इलायची घालतात शिऱ्यामध्ये हो, मी माझ्या दालचिनी. घरी घालतात अगं, हे बघ, चीन- एक तर चीनच्या हलव्यामध्ये इलायची आणि दालचिनी. दालचिनी ह्या दोन वेगळ्या गोष्टी. हा. ठीक आहे. शिऱ्यात काय घालतात? इलायची हा आणि चिनी पण जोरदार टाळ्या. आता ही दालचिनी घेऊन मी माझ्या जागेवर जाऊन बसते. चलो लास्ट 10 सेकंड्स. 10 9 8 7 6 5 4 2 1 संपली. म्हणजे मला तर असं वाटलं आता कसं होईल कसं नाही. मला तर माहित होतं शेवभाजी तर चांगली होईल, पण ते रोल तर कधी बनवलेलं नाही कसे. अतिशय अप्रतिम अशी शेवभाजी बनवलेली आहे. वा अप्रतिम अशी शेवभाजी. गॉड शेवभाजी चांगली आहे पण पदार्थ हा टाकोस होता, तर ह्याची थोडीशी व्हेज फ्रँकी झाली आहे, फ्रँकली सांगायचं तर. ठीक आहे, पण हे हमस जे मी खाल्लंय आणि हे त्याची चव अजिबात म्हणजे त्याच्यात काही साम्य नाहीये. ह्याच्यापेक्षा बेटर प्रयत्न होऊ शकतो. आत्तासाठी हे डिप मी कन्सिडर करते. प्रेझेंटेशन अप्रतिम आहे. भाकरी सारखी लागतेय मधुराताई. सो ठीक आहे. हे चांगलं आहे, पण हे एकंदरीतच खूप ब्लँड आहे सगळं. ऑल्सो बिकॉज इट्स अ सॅलेड. बरोबर मी समजू शकते की सॅलेड आहे ते पौष्टिक आहे, त्याच्यामुळे ऑल इन ऑल तुमचा प्रयत्न चांगला आहे. प्रयत्न चांगला आहे. हा स्तुती आहेत, काही चुकलेलं नाहीये. सो वेल डन. भारी. आता बोलवूया आपल्या पुढच्या 3 जोड्यांना. रामा, नीता, अक्षता, क्रिश आणि पंकज आणि जोयाना.
ऑल राईट, आता आपल्या शेवटच्या 3 जोड्या राहिल्या आहेत. तयार आहात तुम्ही? येस. 1 2 3 गो. घे वांग घे कांदा ब्रोकोली चला लवकर लवकर. हिरवा हा आणि लाल झाकण हा. मशरूम पहिल्यांदा आम्हाला टास्क होतं की जे जे आम्हाला सामग्री पाहिजे ते आणणे होतं. बटर घे ते शेजारचं हा घे पटकन घे इकडे जा पंकज बेबी कॉर्न तांदूळ बघ 5 4 3 2 1 वेळ संपली. तो पंकजी आणि जॉयला तुमचा पदार्थ आहे थाय करी विथ फोडणीचा भात. फोडणीचा म्हणजे फोडणीचा म्हणजे फोडणीचा फोडणी, तडका. टेम्पर्ड राईस तडका, राईस ठीक विथ आहे. टेम्परिंग. आता क्रिश आणि अक्षतासाठी काय आहे? अगदी सोपा पदार्थ आहे मराठमोळा वांग्याचे काप विथ हर्ब राईस. ओके. तो नेताजी आणि रामा तुमच्यासाठी जिरा शंकरपाळी नाचोस विथ बेक बीन्स अँड चीज. ओके ओके अंडरस्टूड. ओके डन, रेडी गो. मी कापू का काहीतरी? हे कापू, हे कसं कापायचं? भात शिजवायचं फक्त. हो भात शिजवायचा. रिन्स इट फर्स्ट. थोड़ा मधुरा मम मदद केली लेकिन है मदद थोड़ा कमी होता है. काप करायला काप करायला वेळ. आधी राईस पहिले मधुरा ताईंनी आम्हाला रेसिपी थोडीफार हेल्प केली, असं करायचं तसं करायचं. सो माझं थोडं क्लिअर झालं की चला लेट्स डू इट, म्हणून मी खूप पॉझिटिव्हली छान बनवायला सुरू केलं. रामा, नीता, सगळं आहे का तुमच्याकडे? ऍक्च्युली सगळं आहे. ऍक्च्युली सगळं आहे, हा काहीच लागणार नाहीये. नाही 11 वस्तू होत्या, आम्हाला 11 मिळाल्या. क्रिश, अक्षता, सगळं आहे का तुमच्याकडे तुम्हाला जे पाहिजे ते? नाही सर. अरे यार, असं कसं झालं? मग हवंय का तुम्हाला काही? येस सर. मग येता का पुढे? क्रिश, ये क्रिश. आता आपले परीक्षक सांगतील तुला एक छोटी टास्क करायची, ते झाल्यानंतर मग तू हवं ते घेऊन येऊ शकतो. सो आम्हाला आमच्या सूत्रांनी असं सांगितलंय की तू या सेट वरती असलेल्या एका व्यक्तीची नक्कल करतोस. रेडी क्रिश? हो. अरे चाललास की काय? अरे चालेल, ए, चालेल, राजू. चालेल. चालू करतो. ऍक्शन. अथर्वा नुकसान मस्त बढिया. बसू थकल्यात वाटतं. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.